जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे NCMC कार्ड जे शासनाकडून बंधनकारक करण्यात आलेले आहे प्रवाशांसाठी, जे सामाजिक सवलतींचा लाभ घेत आहेत बस प्रवासामध्ये, तर त्यांच्यासाठी एक NCMC कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि त्याची नोंदणीची सुरुवात सुद्धा झालेली आहे. जे तुमच्या संबंधित बस आगार, बस डेपो किंवा बस स्थानक आहेत, यामध्ये सुरुवात झालेली आहे. पण बहुतेक म्हणजे भरपूर प्रमाणात प्रवाशांच्या त्यासोबत सवलतींचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांचा एक प्रश्न येत आहेत आपल्या चॅनल मार्फत कमेंट बॉक्समध्ये, की बस आगाराशी संपर्क कसं करायचं किंवा तिथं गेल्यानंतर ते नाही म्हणत आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे, घर बसल्या कुठेही जायचं नाही तुम्हाला. घर बसल्या अगदी तुमच्या जवळचं बस स्थानक, महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातले असाल तुम्ही, तर तुम्हाला तुमच्या जवळचं बस स्थानक कुठलं आहे, बस आगार कुठला आहे, तिथं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर काय आहे त्यांचं, हे तुम्हाला इथं वेबसाईटवरून मी सांगणार आहे. तिथूनच तुम्हाला घर बसल्या तुमच्या जवळच्या बस स्थानकामध्ये किंवा बस आगारात कॉल करून विचारपूस करू शकता, योजना सुरू झालेली आहे की नाही संबंधित बस आगार, बस डेपोमध्ये. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे, msrtc.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आपल्या व्हिडिओच्या. आणि जर नवीन असाल चॅनलला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वप्रथम तर तुम्हाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जी शासकीय वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती यायचं आहे. होम पेजवरतीच तुम्हाला ते ऑप्शन मिळणार आहे. यामध्ये स्क्रोल करून खाली यायचं. तुम्हाला स्क्रोल करून खाली आल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही तुमच्या जवळचं बस स्थानक किंवा बस आगार आहे, त्याचा मी संपर्क नंबर कसं शोधायचं, तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या तालुक्यातील म्हणा, कुठले बस स्थानक आहेत, कुठले बस आगार आहेत, ते मी सांगणार आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इथं वेबसाईटवरती असतात. त्यातून तुम्हाला घर बसल्या ऑफिशियल वेळेत तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. तर हे कसं बघायचं हे सांगतो तुम्हाला. तर इथं आल्यानंतर बघू शकता, इथं खाली काही ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला. हे स्क्रोल करायचं तुम्हाला उजव्या साईडला. तर इथं बस स्थानके, बस आगार हे जे ऑप्शन दिसत आहे तुमच्या समोर, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जे मी ऑप्शन इथं सर्कल केलेलं आहे हे ऑप्शन आहे. तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे एक असं पेज ओपन होणार आहे, जिथं तुम्हाला तुमचं संबंधित जिल्हा विभागनिहाय बस स्थानकांची यादी देण्यात आलेली आहे. तर आता तुमचं विभाग निवडायचा अगोदर कुठला आहे. तुम्ही जर आता इथं विभागानुसार बघायला गेलं तर इथं सर्व जिल्हे आहेत तुमचे, जे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आहेत, बस विभाग आहेत. तर इथं जिथं तर त्या जिल्ह्यांची यादी आहे. इथं तुमचा जिल्हा बघायचा तुम्हाला कुठला आहे. तर आता मी उदाहरण दाखल तुम्हाला पुणे जिल्ह्याचं बघूया आपण. तर इथं मी पुणे निवडलेलं आहे. पुणे निवडल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर पुण्यातील जेवढे आगार आहेत, बस आगार आहेत, इथं तुम्ही बघू शकता. त्यांनी दिलेलं इथं स्पष्ट बस आगार आहेत आणि त्यासोबतच बस आगाराचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देण्यात आलेले आहेत, दूरध्वनी क्रमांक, लँडलाईन नंबर. तर इथं बघू शकता पुण्यामध्ये बघायला गेलं तर स्वारगेट बस आगार असणार आहे, बस डेपो. इथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इथं जे समोर नंबर दिसत आहेत या आगाराचे, तर इथं स्वारगेटचं बघायला गेलं तर इथं नंबर आहे. त्यासोबतच शिवाजीनगर, भोर यांच्या समोरच इथं तुम्ही बघू शकता, इथं नंबर आहे तिथं शेवटला. हे नंबर तुम्हाला डायल करायचे आहेत आणि या नंबरवरती कॉन्टॅक्ट लगेच होणार आहे, कारण शासकीय वेबसाईटवरती नंबर आहेत म्हणजे ते ॲक्टिव्ह असणार आहेत. आणि घर बसल्या ऑफिशियल वेळेमध्ये तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट करायचं आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यातीलच बघायला गेलं तर अजून इथं भरपूर आहेत बस आगार. एवढे लिस्ट आहे: पिंपरी चिंचवड, दौंड, सासवड, इंदापूर, शिरूर, तळेगाव, राजगुरुनगर, नारायणगाव, बारामती यांचे कॉन्टॅक्ट आणि समोर इथं नाव आहेत बस आगाराचे. ते तुमच्या लोकेशनपासून तुम्हाला कळणारच आहे हे कुठलं हे आहे. तसंच तुम्हाला जर दुसरा जिल्हा निवडायचा असेल तर इथं तुमचा संबंधित जिल्हा बघू शकता. जसं की आता मी धाराशिव निवडत आहे. धाराशिवमध्ये जेवढे बस आगार आहेत एवढ्याची लिस्ट येणार आहे संपूर्ण जिल्ह्यातील. म्हणजे आता बघू शकता, तुम्ही धाराशिवमध्ये राहत असाल तर तुम्हाला धाराशिव बस आगार भेटणार आहे. इथं धाराशिव बस आगारमध्ये तुम्हाला समोर कॉन्टॅक्ट नंबर आहे इथं आणि हे बस आगाराचं नाव आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली बघायला भूम आहे, तुळजापूर आहे, उमरगा आहे, कळंब आहे, परांडा आहे. तर एवढे बस आगार आहेत. या बस आगारामध्ये NCMC कार्ड तुम्हाला मिळणार आहे. नोंदणी सुरू झालेली आहे, त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. यांना विचारपूस करू शकता तुम्ही केव्हा चालू होणार आहे, चालू झालेली आहे किंवा नाही, कधीपर्यंत तुम्हाला कार्ड मिळणार आहे, ते संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं मिळणार आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला संबंधित या योजनेबद्दल आणखी बस आगाराचे ज्या
दुसऱ्या काही बसचे टाइम टेबल वगैरे विचारायचे असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथून विचारू शकता. त्यासोबतच एस टी महामंडळाचा एक टोल फ्री नंबर आहे, त्या नंबरवरती सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तो नंबर सांगत आहे. वेबसाईट स्क्रोल करून वरती आल्यानंतर तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये एक नंबर दिसत आहे, हेल्पलाईन नंबर, टोल फ्री हेल्पलाईन नंबर. तो हा नंबर आहे महाराष्ट्रातील जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी टोल फ्री नंबर आहे. तो कॉन्टॅक्ट करून तुम्ही NCMC कार्ड योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता. 1822-1250 हे नंबर आहे. तर इथं कॉन्टॅक्ट करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही वेबसाईटला भेट द्या. तिथं तुम्हाला भरपूर गोष्टी मिळणार आहेत. जसं की इथं आल्यानंतर होम पेजवरती तुम्हाला बघू शकता काय काय आहे. तर इथं बसचं वेळापत्रक पाहता येणार आहे तुमच्या जिल्ह्यानुसार. बस स्थानकातील वेळ PDF मध्ये मिळणार आहे. तर इथं तुम्ही क्लिक करू शकता त्यासाठी. त्यानंतर नागरिकांच्या तक्रारी असतील तर इथं ऑप्शन आहे. मोबाईल ॲप आहे बसचं, ST महामंडळाचं, तो डाउनलोड करू शकता. इथं क्लिक करून ऑनलाईन तिकीट बुक करायचं सुद्धा ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे भरपूर गोष्टी आहेत वेबसाईटवरती जे की तुम्हाला माहीत नसतात, पण ते मी माहिती करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे घर बसल्या. तर या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू होता. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.